अजित पवारांकडे देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। पालकमंत्री पदावरून धनंजय मुंडेंचा पत्ता कट झाल्याची माहिती मिळाली आहे। पंकजा मुंडे यांना देखील पालकमंत्री पदापासून लांब ठेवलं जाणार असल्याची माहिती आहे सूत्रांकडून। संतोष देशमुख हत्या प्रकरण तसंच अंतर्गत रस्सीखेच म्हणून बीडच्या पालकमंत्रीपदी अजित पवारच असणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। राजकीय आरोप आणि हत्येचे आरोप टाळण्यासाठी अजित पवारांकडे बीडचं पालकमंत्रीपद दिलं जाणार असल्याची माहिती मिळते। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात झालेल्या चर्चेनंतर बीडच्या पालकमंत्री पदावरती हा तोडगा काढण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अधिक माहितीसाठी आपण जाऊयात। माझे सहकारी विलास बडे आपल्यासोबत फोन लाईन वरती आहेत। विलास, काय नेमकं हे राजकारण आहे ज्यामुळे बीडचं पालकमंत्री पद हे अजित पवारांकडे जाऊ शकतं? श्वेता, आपल्याला कल्पना आहे की बीडमध्ये सध्या नेमकी काय राजकीय आणि सामाजिक स्थिती आहे। या पार्श्वभूमीवर मंत्रीपद जरी धनंजय मुंडे यांना दिलं गेलं असलं तरी पालकमंत्रीपद त्यांना दिलं जाऊ नये अशा प्रकारची मागणी सातत्याने जोर धरत होती आणि ही विरोधक आणि सत्ताधारी दोन्ही बाजूनी ही मागणी होत होती। मग अशा वेळी हे पालकमंत्रीपद मुख्यमंत्र्यांनी स्वतः घ्यावं अशा प्रकारची सुद्धा मागणी करण्यात आली होती भाजपच्या आमदारांकडून। पण मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की ही पालकमंत्रीपद हे त्यांना गडचिरोलीचं पाहिजे, पण मूळ पालकमंत्री पदाचं जे वाटप झालेलं आहे, जो फॉर्म्युला ठरलेला आहे, त्या फॉर्म्युल्याच्या नुसार बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाणार आहे। आणि मग अशा परिस्थितीत तिथली जी सध्या सामाजिक आणि राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे, अशा पार्श्वभूमीवर धनंजय मुंडेंना बाजूला ठेवून अजित पवार यांनी ते पालकमंत्री पद घ्यावं याच्यासाठी सगळ्या आमदारांचा, तिथले स्थानिक जे आमदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे, त्यांची सुद्धा ती मागणी आहे।